ज्या पुण्यामधून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जायचं एका काळी, पण त्याच पुण्याची ओळख आता कोयता गँगमुळे केली जाते, त्याच पुण्याची ओळख आता गुन्हेगारीमुळे केली जाते आणि आता त्याच पुण्याची ओळख दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला किती सहज पद्धतीने जामीन भेटू शकते आणि किती चांगली न्याय व्यवस्था या पुण्याची आहे हे दाखवून देण्यासाठी केली जाते। पुण्यामधील कल्याणीनगरमध्ये जो काही प्रसंग घडला या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। खरं तर मी सुरुवातीला सांगितलं की ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जात होतं, ज्या पुण्यामधून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, सुरुवात केली, पण अशा पुण्यामध्येच आता काय हालत झाली याच्या आधी देखील आपण बघितलं की कोयता गँगमुळे पुणे प्रसिद्ध झालं होतं किंवा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये देखील पुणे खूप जास्त पुढे आहे। त्यासोबतच जर म्हणायला गेलं तर हे जे दारू विक्री आहे, ड्रग्स वगैरे जे आहेत, कोकेन आहे, या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये कमी नाहीत। जर तुम्ही पुण्यातील स्ट्रीट्स मध्ये रात्री 2:30-3 वाजता कधी फिरलात, ज्या ठिकाणी हा जो अपघात झाला ना कल्याणीनगर कोरेगाव पार्कच्या एरियामध्ये, तर तिकडे तुम्ही खरंच कधीतरी रात्री 2:30-3 वाजता जाऊन बघा, शनिवार रविवारचं कोणत्या परिस्थितीमध्ये तरुण तरुणी फिरत असतात। सगळेजण नशेमध्ये पडलेले असतात, कोण फुटपाथवर पडलेलं असतं, कोण 4-4, 5-5 जण एका टू व्हीलरवर बसून गाडी चालवत असतात, कोण कुणाला कशाचं भान नसतं। असली घाण अवस्था त्या कोरेगाव पार्कची, त्या कल्याणीनगरची, या सगळ्या परिसराची झालेली असते शनिवार रविवारची। तुम्ही एकदा जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघा, त्या 2:30-3च्या दरम्यान जाऊन तुम्ही तो सर्व प्रसंग पाहू शकता पुण्यामध्ये। अशी वाईट परिस्थिती या पुण्याची झालेली आणि असंच काहीसं त्या दिवशी झालं। 18 मेला रात्री 9:30च्या दरम्यान तो विशाल अगरवालचा मुलगा वेदांत अगरवाल त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करायला गेला आणि पार्टी कशाची करायला गेला माहिती का? 12वी पास झाला होता वाटतं, की उत्तीर्ण झाला, ग्रॅज्युएशन पार्टी करायला होता। आम्हाला 12वी नंतर सुट्टी लागली की कधी एकदा गावातलं ते असं होतं आणि ते गेले ते पार्टीला, तर ते गेले ते पार्टीला आणि त्यांच्या मित्रांसोबत गेला। पॉर्शे गाडी, त्याची महागडी गाडी होती, पॉर्शे गाडीचं खूप मध्ये व्हिडिओ वगैरे बाहेर जाते की पुण्यामध्ये पॉर्शे गाडी वगैरे आले वगैरे, तर त्या गाडीमधून तो त्याचा मित्र गेला। कुठलं तरी कोझी हॉटेल होतं, कोझी पब हॉटेल, तिथे गेला, पण तिथं दारू पिली, तिथं मज्जा केली, तिथं मस्ती केली। त्यानंतर तो कोझी हॉटेल मधून गेला ब्लॅक हॉटेल पब, मग तिकडून तो आणि त्याचे काही मित्र त्याच्या त्या पॉर्शे गाडीमध्ये बसले। अल्पवयीन मुलगा, ज्याच्याकडे लायसन्स नाहीये गाडी चालवायचा, ज्याला गाडी चालवायची काही एक अक्कल नाहीये असं समजून येतं। त्यासोबतच अजून एक गोष्ट जर सांगायला गेली ना, तर ती जी पॉर्शे गाडी आहे, त्या पॉर्शे गाडीचं रजिस्ट्रेशन झालंय मार्च 2024ला आणि अजूनपर्यंत त्या गाडीला नंबर नाहीये। तर अशा गाडीमध्ये तो वेदांत अगरवाल बसतो आणि कल्याणीनगर रोडवरून जाताना ते अनिश सावदी आणि अश्विनी कोष्टा जे रात्रीचे तिथून जात असतात टू व्हीलरवरून, त्यांना ती गाडी धडक देते। एवढी जोरात ती धडक असते की प्रत्यक्षदर्शी सांगतात की मागे बसलेली ती अश्विनी कोष्टा 15 ते 20 फूट उंच उडून खाली पडते। डोक्यावर तिला मार बसतो आणि डोक्यावर मार बसल्या कारणामुळे जागीच तिचा मृत्यू होतो आणि पुढे जो अनिश सावदी असतो, अनिश सावदी तिथे थोडासा जखमी अवस्था असतो, त्याला नगर रोड मधील एक हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, पण तोपर्यंत त्याचा देखील मृत्यू झालेला असतो। त्यामुळे त्या दोघांचा जीव जागीच गेलेला असतो। एवढी जोरात ती धडक पॉर्शे कार मधून वेदांत अगरवाल त्या दोघांना देतो। आता हा सगळा झाला ऍक्सिडेंटचा विषय आणि त्यानंतर देखील त्याची जी पॉर्शे गाडी असते ती दोघांना धडक घेऊन पुढे जाऊन एका स्विफ्ट रेडियल धडक देते आणि पुढे जाऊन थांबते। मग प्रत्यक्षदर्शी तिथे उतरतात, त्या वेदांत अगरवालला मारतात आणि खरं सांगतो भाऊ, त्या सगळ्यांचे आभार ज्यांनी त्या वेदांतला मारला असेल किंवा त्या आरोपीला मारला असेल, त्याची तीच लायकी होती। आणि यानंतर ज्या काही सगळ्या गोष्टी घडल्या ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, त्याच्यावर मी येणारच आहे, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर बघितल्यानंतर असं वाटतंय की कदाचित अजून थोडं जास्त त्याला मारलं असतं ना, किंवा त्याच लोकांनी त्याला योग्य ती शिक्षा दिली असती प्रत्यक्षदर्शीने, तर खूप जास्त बरं वाटलं असतं। कारण की पुढे असं काय झालं, रात्री त्याला येरवडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, सकाळी 8:30 वाजेपर्यंत त्याच्यावर केस दाखल झाली की त्यांनी असं ऍक्सिडेंट वगैरे केलेला आहे आणि सुट्टीचा दिवस होता, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस होता। सुट्टीच्या दिवशी न्यायालय बंद असतं आणि त्या सुट्टीच्या दिवशी न्यायालयामध्ये वेदांतला हजर करण्यात आलं, त्याची जामीन मंजूर करण्यात आली आणि त्याच दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत तो सुटून जामिनावर बाहेर पडतो। ही कोणती न्यायव्यवस्था आहे? 17 वर्ष 8 महिने अल्पवयीन असते तर तुम्ही फक्त सोंग करू नका, 17 वर्ष 8 महिने 4 महिन्यांनी तो ऍडल्ट होणार होता, 18 वर्ष पूर्ण करणार होतो आणि त्या मुलाला तेवढी अक्कल नाहीये का की दारू पिऊन गाडी चालवू नये। आणि इतकंच नाही बरं का, तर संपूर्ण केसमध्ये तुम्ही बघा पैशाचा कसा वापर केला जाऊ शकला असता। ड्रायव्हरचं नाव देखील पुढे करण्यात होतं। पीसीबीची जी न्यूज टीम आहे त्या न्यूजच्या आर्टिकलनुसार किंवा त्यांच्या रिसर्चनुसार असं समजतं की पहिल्या ड्रायव्हरचं नाव देखील पुढे करण्याचा प्रयत्न केला की वेदांत गाडी चालवतच नव्हता, ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्याच्याकडनं हा अपघात झाला। पण प्रत्यक्षदर्शींनी त्या गोष्टीला नकार दिला, प्रत्यक्षदर्शींनी या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज वगैरे व्हायरल केले। त्याच्यामुळे हा जो त्यांचा काय प्लॅन होता की ड्रायव्हरचं नाव पुढे घेऊन वेदांतला वाचवायचा, तो त्यांचा फेल गेला। पण हे असं होऊ शकलं असतं बरं का, जर प्रत्यक्षदर्शींकडे व्हिडिओज नसते किंवा त्यांच्याकडे ठोस पुरावे नसते, तर असं करतात पैसेवाले, हे तुम्ही लक्षात घ्या।
घेतलं पाहिजे, असं देखील होऊ शकलं असतं. त्यासोबतच याच्या सगळ्या गोष्टींचा जो कोणी पाठपुरावा करत होता, पोलीस अधिकारी असतील किंवा प्रत्यक्षदर्शी असतील किंवा जे कोण पुरावे देत असतील, ते सर्वांना दाबण्याचा देखील प्रयत्न केला पैशांनी. पण ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत सोशल मीडियातून हा संपूर्ण प्रसंग खूप जास्त व्हायरल गेला होता. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडू शकल्या नाहीत. त्यामुळे वेदांत अग्रवालवरच तो गुन्हा आहे. पण जामीन देताना त्याला काय म्हणून जामीन दिली असं तुम्हाला माहिती आहे? म्हणजे तुम्ही हास्यास्पद सगळ्या गोष्टी काढल्या की 15 दिवस एवढ्या वर्षाचे जे काही पोलीस निरीक्षक असतील, वाहतूक पोलीस निरीक्षक, त्यांच्यासोबत त्यांनी काम करायचं 15 दिवस. तो पण ते करेल का नाही हे माहित नाही, कुठल्या दुसऱ्या मुलाला पाठवतील आणि त्याचे ते सही करून पाठवतील. दुसरी शिक्षा अशी आहे की त्यांनी 300 पानांचा पण नाही, मी जास्त बोललो, 300 शब्दांचा निबंध लिहायचा आहे ऍक्सिडेंटवर. ही काय शिक्षा आहे? 300 शब्दांचा निबंध. 10वी मध्ये आम्हाला ते पुरवणी दिली जायची, त्याच्यावर 300 शब्दांचा निबंध लिहायला लावायचा आम्हाला चांगले मार्क पडावे म्हणून. आणि हे एवढ्या 2 माणसांचा जीव घेतलेल्या माणसाला तुम्ही 300 शब्दांचा निबंध त्यांची शिक्षा देताय. काय म्हणजे तुम्ही विचार तरी काय केला असेल किंवा ही गोष्ट डोळ्यासमोर येतील लोकांच्या नंतर किंवा लोकांना समजेल, त्यानंतर लोक काय रिएक्ट करतील याचा देखील विचार केला नाही त्या न्यायालयाने. त्याला 2 माणसांचा जीव घेतलेल्याची जामीन करण्यात आली. म्हणजे ही अशी कोणती न्याय व्यवस्था आहे? तीही आपल्या पुण्यामध्ये. हे सगळं ऐकून हसायला येतंय, राग येतोय, चिडचिड होतीये की हे आपल्या पुण्यामध्ये घडतंय. आणि म्हणून मला वाटलं की ते जे प्रत्यक्षदर्शी होते ना, त्यांनी ज्यांना वेदांत अग्रवालला पोलिसांकडे हवाले केले, त्यांनी ना त्याला जरा अजून मारलं पाहिजे. आयुष्यात त्यांनी फक्त ती गाडी चालवायच्या लायकीचं त्याला ठेवलं नव्हतं पाहिजे, असं माझं मत आहे. त्यांनी त्याला अजून तिथं बेदम मारलं पाहिजे होतं. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या. आता मला वाटतंय की सकाळी जी बातमी आली छत्रपती संभाजीनगर मधून विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली, म्हणजे मी तर हँग झालो की विशाल अग्रवाल तिकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये, आणि तिकडनं ते एवढं सत्ता होतं की त्यांच्या मुलाला सुट्टीच्या दिवशी न्यायालयामध्ये हजर करून 4 वाजेपर्यंत एवढ्या फालतू गोष्टींमुळे 300 शब्द निबंधला वगैरे असलं काहीतरी सांगून जामीन दिली जाते. असली कशी लागतात भाऊ यांच्याकडे? म्हणजे एवढा पैसा असतो आणि एवढ्या पैशाने त्यांनी पूर्ण न्याय व्यवस्था कशी विकत घेता येते उत्तम उदाहरण दिलेलं आहे 18-19 मे या 2 दिवसामध्ये, आणि तेही आपल्या पुण्यामध्ये. हे सांगताना मला सगळ्यात जास्त लाज वाटते. आणि ते तुम्ही जे म्हणताय ना अल्पवयीन भाऊ, 17 वर्ष 8 महिने 4 महिन्यांनी तो ऍडल्ट होणार होता. त्याला गाडी चालवायची अक्कल आहे, त्याला दारू प्यायची अक्कल आहे, त्याला मित्रांना घेऊन पब मध्ये जायची अक्कल आहे, त्याला ड्रायव्हरला सांगायला समजतं की तुम्ही साईड सीटवर बसा, मला गाडी चालवू द्या. तर मग त्या मुलाला तुम्ही अल्पवयीन कसं काय समजतात? मला काय समजतं, त्याचा एक व्हिडिओ देखील पब मधला व्हायरल झाला, काय तो पैसे वगैरे मोजवतो किंवा काहीतरी करत होता हातांसोबत. व्हिडिओ ब्लर येतो, काही जास्त समजून येत नाही. पण ह्या अशा मुलाला तुम्ही अल्पवयीन म्हणून असल्या शिक्षा देणार आहेत? 17 वर्ष 8 महिने त्याचं वय, तुम्ही त्याला अवघड आहे खूप. कायद्यामधून जर बघायला गेलं तर अल्पवयीनच म्हणता येईल त्याला, पण 4 महिने फक्त समजा ना. मलाच नेमकं व्हिडिओमध्ये काय बोलू की कसली न्याय व्यवस्था आपण आपल्या देशामध्ये चालवतोय. या अशा मुलांना जर अशा सुटका भेटणार, उद्या तो काही करेल, अल्पवयीन आहे म्हणून कुठल्या तरी मुलीचा अत्याचार करेल, मग तुम्ही त्याला एक विज्ञानाचा धडा शिकवायला सांगाल, मग ह्या बरोबर गोष्टी नाहीत ना. काही होऊ शकतं म्हणजे पुण्यामध्ये त्या कायद्याचा वापर करून, अल्पवयीन वयाचा वापर करून. असं नाही घडलं पाहिजे. आणि पुण्यामध्ये मी सोडलं, तुम्ही खरंच जाऊन कधीतरी बघा, पोलिसांनी बघा, सामान्य नागरिकांनी एकदा जाऊन बघा. कल्याणीनगर कोरेगाव पार्कला 2:30-3 वाजता महिला कोणत्या अवस्थेमध्ये असतात, पोरी कोणत्या अवस्थेत, महिला नाही म्हणतात मी, पोरी 17, 18, 19 वर्षाच्या, 17, 18, 19 वर्षाच्या तर मी म्हणतोय, कधी त्यात पण सगळ्या अल्पवयीन असतील, 15-16 वर्षाच्या असतील, त्या 10वी झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर अशा पार्ट्या वगैरे करायला जातात. खूप भयानक अवस्था तिथे आपल्याला बघायला भेटते. आणि फक्त त्या एका रोडचं किंवा त्या एका परिसराला मी नाव ठेवत नाही, संपूर्ण पुणे शहरामध्ये या सगळ्या मद्य विक्रीचं, सिगारेट्सचं, ड्रग्सचं वातावरण खूप जास्त पसरत आलेलं आहे. अनेक मुलं नशेच्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. हा जो मोठा प्रसंग घडलेला आहे पुण्यामध्ये आता एवढा पोर्शे कार वगैरे, त्यानंतर देखील जे काही वाहतुकीचे नियम आहेत त्यामध्ये काही बदल होणार आहेत का, किंवा या मद्य विक्रीवर, ड्रग्सवर, अल्पवयीन मुलांच्या कायद्यावर काही बदल होईल का, हे सगळे प्रश्न समोर येतात. यानंतर अनेक राजकारण्यांनी या विषयावर बोलणं टाळलं, तरी देखील पुण्यातील जे काही खासदारकीचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन करायचं ठरवलं वगैरे आहे. मी कोणत्या पक्षाचं समर्थन कधीच माझ्या व्हिडिओमध्ये करत नाही, पण अशा माणसांची या देशाच्या राजकारणामध्ये गरज आहे. रवींद्र दादा धंगेकर यांचं देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी उघडपणे या गोष्टीवर बोलला आणि त्या गोष्टीला विरोध केला, आणि निवडणुका झाल्यानंतर विरोध केला. असं नाही की निवडणुकी मतांसाठी वगैरे त्यांनी काय केलं असं. निवडणुका झाल्यात पुण्यातल्या, त्याच्यानंतर त्यांनी असं मत मांडलं. खरंच तुमचे आभार आणि कौतुक. इतकंच बोलतो थांबतो. तुम्हाला या संपूर्ण प्रसंगाबद्दल काय वाटतं हे मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. धन्यवाद.